दाजी माझ्या मर्दानीची काळजी घ्या बर का. म्हणजे हाय थोडी वाट पण तशी मायाळू बी आहे. समध्यांची काळजी घेते. पण दाजी असंच हसत ठेवा बर का. आणि हिनं कधी तुम्हाला त्रास दिला का नाही की मला सांगा. साली आधी घरवाली असते. डॅडी आली बघा. तुझी मैत्रीण झाली आता ही माझी मैत्रीण आहे. ओळख करून देऊ. संजू ही विभा खानविलकर. पुण्याची आहे. आम्ही पुण्याला एकाच कॉलेजमध्ये होतो. आता पुण्यातल्या एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करते. अजून काय का सांगू. एवढंच. अरे सांग की मी किती सुंदर आहे, मी किती छान आहे, मी तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने स्मार्ट आहे. ह्याला मुलींशी आणि मुलींबद्दल अजिबात बोलता येत नाही. मी त्याची एकमेव मैत्रीण असेल आणि तेही कारण मी आहे ना म्हणून आमची मैत्री टिकली. हा बाई. आणि तू खूप गोड दिसतेस. कॉंग्रॅच्युलेशन्स यू बोथ. हे तुझ्यासाठी. थँक्यू. लेट्स डू द अनअवॉइडेबल, द सेल्फी. विभा का असली नाही कुठे काय. नाही तू सांग. काहीतरी घाणेरडं तुझ्या डोक्यात आलेलं आहे. नाही अपमान करण्याची ही अशी संधी तर तू अजिबात सोडणार नाही. असं वाटतंय की तू बालविवाह केलायस. विभा काही काय. ती किती लहान आहे. म्हणजे तू तिच्या समोर मोठा दिसतोस असं म्हणायचं. एक मिनिट. मी तिच्यापेक्षा खूप उंच आहे. तू पण ना विभा सुधारणार नाही. कुठेही काहीही बोलते. फोटो काढू. संजू आणि विभा तू जा. नाही म्हणजे अजून काही तुझ्या डोक्यात येण्याच्या आधी तू इथून निघ. मी निघते. ऑल द बेस्ट. हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. बेबी आम्ही होतो पुढं. नव्या लक्ष्मीचं स्वागत करायला घरी कोणीतरी पाहिजे. विवाह पुढं नवीन लक्ष्मीला सही सलामत घेऊन येते मी. आईसाहेब आम्ही पण येतो. नाही तसंही आमचं काही काम नाही ना इथं. संजय नीट राहा आणि काळजी घे स्वतःची. आणि आता इथनं पुढं धांदरटपणा एकदम बंद. तुला देवानं लई जबाबदार बनवलंय बघ. आता तोच बघून घे. मला खूप भीती वाटते ग. कसली भीती वाटते. अरे हा डॅडी आहे ना तुझा. हा कसली भीती वाटते. हे बघ तुला नंतर कसली बी काय बी मदत लागली ना रात्री बेरात्री डॅडीला फोन मारायचं.
ताईला नाही हं? डॅडीला 18ची झालीस तू, ध्यानात ठेवायचं. हं? मोठी झाली, जबाबदार झालीस. हं? तेवढे 6 महिने निभाव बाई. 6 महिने म्हणजे ते नव्या संसाराची घडी बसायला 6 महिने तरी लागतातच ना. आणि तसं बी 6 महिन्याने माहेर परक वाटायला लागतं आणि सासर आपलंच होऊन जात नाही. राहिलं लक्ष. अहो तो ड्रायव्हर फोनच उचलला झाला. काय फोन उचलणं झालं? त्याच्या मालकालाच फोन करतो. फोन उचलणं झालं म्हणजे स्वतःची काळजी घेशील ना ग. 2 जीवाची आहेस. उगा कुठं जाऊन धडपडू नकोस ग बस. संजू बाबा अगे रडायचं नाही. तुला तिकडे जाऊन फोटो काढायचे आहेत ना. मग रडते कशाला? रडायचं नाही. चांगलं झालंय तू रडू नको. आणि पाठवणीला जाताना रडायलाच लागते असं काही नियम आहे का? नाही रडायचं. हाय का रडू नको म्हणताय आणि तुम्हीच रडताय होय. कसं वाटतं ते एवढं पुरुषासारखा पुरुष माणूस आणि एवढ्या सगळ्या माणसांसमोर रडतोय ते. अगं रडायला येते त्याला काय करू? गप मोरे गप. ए हरामखोर, कुणाशी बोलतोय कळतं का तुला? हा? अरे पंजाबराव बांधवाशी बोलतोयस तू. हा अरे पानबुंद्याच्या सरदारांचं घराणे आमचं, कळतंय का तुला? हा आपल्याशी वाट गाडी पाठव. काय? ए हॅलो कोण काय झालं पंजाबराव? नाही म्हणजे तुमची बॅटरी का एवढी गरम झाली? काही मॅटर आहे का? आता काय सांगायचं, आता तुम्ही संबंधीच पडतात त्यामुळे तुमच्यापासून काय लपवायचं? हा अहो या दोघांना जायला गाडी बुक केली होती तर कुठलं बिल राहिलं? पैसे दिले होते पण आता तो नाटक करायला लागला गाडी पाठवायला. खानदानी माणसाशी साधं माणूस किती वागायला कोणी तयार नाही. अरे देवा, आता हा ना. अहो हा एकटा माणूस कुठं पुरा पाडणार? हेमंतराव तुम्हाला दिले होते ना पैसे, का बरं दिले नाही तुम्ही? आता आलं ना अंगलटी. हा माफ करा. चूक झाली. बेबी मावशी मी आलो जरा. हा काळजी करू नका, जाऊया आपू. हा अहो डायरेक्ट कनेक्टरलाच फोन लावतो. हा बेबी मावशी, आमची एवढी चूक पोटात घाला. तुम्ही आल्या, सगळं चांगलं पार पडलं, पण एवढा डाग लागला हो. माफ करा हो. चालतंय. ते आमचे डॅडी ट्राय करायलेत, होईल काहीतरी. माफ करा बर का. ते काय झालं की मामाजीशीनी लई काम होती ना. काय बघणार ते, त्यामुळं ह्यो सगळा घोळ झाला.
पैसे देतो, पण असं तोंडावर पाडू नका हो. गाडी मागवा. कशाला करतो व्यवस्था, येईल गाडी इतक्यात. नाही त्याची काय गरज नाही आता. आला आमचा राजा. दांडी सरकार, आपल्याकडे काही 4 चाकी नाहीये. दोन चाकी चालेल? इस चालेल काय? पळल काय सुनबाई? या. एक मिनिट. तुमचं ते फेमस टॉक करून दाखवा. आत्ता इथं आज आता ताबडतोब बेस्टम बेस्ट करून दाखवायचं. नको ना. न्या आता तुमचं पार्सल. बसा. ही चालली राजा राणीची जोडी. हा शांताबाई, हात चालते ठेवा, चालते ठेवा. सगळी तयारी कशी एकदम उत्तम झाली पाहिजे. अहो घर पाहून नवीन सुनबाईंचे चक्षु असे प्रसन्न झाले पाहिजेत. अहो नाना, आमच्या भैया साहेबांचं लग्न आहे की. घर असं सुंदर सजवतो बघा, येणाऱ्या सुनबाई प्रसन्नच होतील. आणि तुम्ही कोण म्हणलं ते? चकचुके ते एकदम खुश होतील बघा समद घर बघून. अहो चक्षु म्हणजे डोळे हो. असे होय. आपले भैया साहेब येतीलच आता नवीन सुनबाईंना घेऊन, तेव्हा हात चालत ठेवा. सुमनते, पायावर पाणी घालायला कोमटच ठेवा थोडं थंडीचं. सुनबाई, तुम्ही इथंच थांबा, येतीलच रणजित सुनबाई. घरच्यांनी औक्षण करणं मस्त आहे.
तुम्ही कुठेतरी जाल, आम्ही तुम्हाला हाका मारू, वेळ जाईल. थांबा इथेच. आम्ही औक्षण करायचंय? हो, नाही म्हणजे आईसाहेब स्वतः इथं असताना आम्ही कसं? रॉंग आहे ना, नाही का हो आईसाहेब? म्हणजे मान तुमचा, औक्षण पण तुम्हीच करायला पाहिजे, नाही का? राजश्री, या घरामध्ये कुणाचा काय मान आहे हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. तुम्हाला औक्षणाचा मान देतोय यात आम्हाला काही आनंद होत नाही बरं का. पण आपल्या घरच्या रीतिरिवाजाप्रमाणे फक्त आणि फक्त सवाशणीच औक्षण करू शकते. सध्या या घरात सवाष्ण कोण आहे? हं? मान नसला तरी मान देतोय, आनंद मानून घ्या. झाली का सगळी तयारी? सुपारी धुतलीये का? एवढी अंगठी काय करायची? नाही, औक्षणाचं ताट बरोबर आहे, उगाच खोट काढू नका. तुम्हाला औक्षण करायचंय, ते कसं करायचं माहिती आहे ना? नसेल माहिती तर विचारून घ्या न लाजता. तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही विचारताच न लाजता. आत्ता रीतीप्रमाणे सगळं होणं मस्ट आहे. काय? ढाले पाटलांच्या मुलांची वरात बाईकवरून? बाई, आबाबाई, हेच बघायचं बाकी राहिलं होतं, हे पण दाखवलंस. बांधू का मी? रणजित, अहो तुम्ही इतक्या रात्री अपरात्री थंडी वाऱ्याचं पानबून देऊन थेट इथपर्यंत आलात बाईकवरून? पाहिला का बायकोचं पायगुण? रणजित भाऊजी, तुमचे 2चे 4 झाले, पण गाडीचे 4चे 2 झाले की. अहो, तुमच्या बायकोनं तुम्हाला 4 चाकीवरून 2 चाकीवर आणलं डायरेक्ट.